नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची काही वेळापूर्वी ही संभाजीनगरमध्ये सभा पार पडलेली आहे आणि या सभेमधनं त्यांनी आता एक नवीन तारीख जाहीर केलेली आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये दौरा करत होते, सभा घेत होते आणि या सभांमधनं ते मराठा समाजाला संबोधित करत होते। तुम्हाला जर आठवत असेल तर मागच्या वेळेस जेव्हा मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटलं होतं त्यावेळेस त्यांनी एक अल्टिमेटम दिला होता आणि 13 जुलैपर्यंत ही सरकारने वेळ घ्यावी आणि त्या वेळेनंतरच्या आतमध्ये सगळे सोयऱ्यांची जी अंमलबजावणी ती करावी असं जी मागणी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी केली होती। सरकारने सुद्धा त्यांच्याकडून वेळ मागून घेतली होती। तो जो अल्टिमेटम होता तो आज संपला आणि त्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आज एक भव्य रॅली केली, एक भव्य सभा केली आणि या सभेमधनं मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला संबोधित केलेलं आहे। या सभेमधनं त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत आणि पुन्हा एकदा एक नवीन तारीख दिलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांचं उपोषणाचं हत्यार ते पुन्हा एकदा आता बाहेर काढणार आहेत। मनोज जरांगे पाटील या सभेमध्ये नेमकं काय म्हणालेत ते समजावून घेऊयात। मी जसं म्हणाले की मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत। 20 तारखेपासून ते पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत आणि त्याचबरोबर 20 तारखेलाच ते मराठा समाजाला बोलवून देखील घेणार आहेत आणि त्या दिवशी एक तारीख ठरवण्यात येणार आहे की ज्या तारखेला ठरवायचं आहे की जे 288 आमदार आहेत त्यांना पाडायचं की त्यांच्या विरोधात उमेदवार उभे करायचे या संदर्भातला निर्णय हा 20 तारखेला जी बैठक होणार आहे किंवा ज्या वेळेस समाजाला बोलवून घेणार आहेत त्यावेळेस होणार आहे। त्यावेळेस ते एक नवीन तारीख ठरवण्यात त्या तारखेनंतर या सगळ्या संदर्भातला निर्णय घेणार आहे। त्याचबरोबर याच दिवशी म्हणजे 20 तारखेलाच ते जी तारीख ठरवणार आहे त्या तारखेला ते मुंबईला जायचं की नाही, कुठल्या तारखेला मुंबईला जायचं या संदर्भातला जो निर्णय आहे तो सुद्धा मराठा समाजाला विचारून घेणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची आजची सभा महत्त्वाची होती। सगळ्यांचं या सभेकडे लक्ष लागलं होतं यामध्ये ते काय म्हणतायत, कारण अल्टिमेटम संपलेला आहे आणि अल्टिमेटम संपला असला तरी सुद्धा सगळे सोयऱ्यांची जी अंमलबजावणी आहे ती झालेली नाही आहे। अर्थात मनोज जरांगे पाटील यांचं जे मागचं आंदोलन संपलं होतं किंवा उपोषण संपलं होतं त्यावेळेस त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की ते पुन्हा एकदा उपोषण करणार नाहीयेत, कारण त्याच्यामुळे त्यांच्या तब्येतीला त्रास होतो, त्याचबरोबर अंतरवाली सराटीमधल्या लोकांना सुद्धा त्याचा त्रास होतो, त्यामुळे ते उपोषण करणार नाहीयेत आणि उपोषण करायची वेळ आली तर कुठेतरी मी वेगळ्या ठिकाणी करीन किंवा डोंगरामध्ये जाऊन उपोषण करेल असं ते म्हणाले होते। परंतु आता त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाची हाक दिलेली आहे आणि 20 तारखेपासून ते उपोषणाला बसणार आहेत। या सभेमधनं त्यांनी काही संदेश सुद्धा दिलेले आहेत, काही लोकांची त्यांनी नावं घेतली नाहीत परंतु त्यांनी इशारे नेमके केले आहेत। आता ते इशारे काय आहेत ते सुद्धा आपण समजावून घेणं महत्त्वाचं आहे। विधान परिषदेची नुकताच निवडणूक पार पडलेली आहेत आणि त्याच्यामध्ये काही ओबीसी आमदार आहेत ते निवडून आलेले आहेत। त्या ओबीसी आमदारांना ते म्हणालेत की विधान परिषदेमध्ये जे ओबीसी आमदार निवडून आलेले आहेत ते मराठ्यांच्या पाठिंब्यावर निवडून आलेले आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं। म्हणजेच ओबीसी आमदारांना मराठा आमदारांनी मतदान केलेलं आहे आणि त्या मराठा आमदारांना मराठा समाजाने मतदान केलेलं आहे, त्यामुळे ओबीसी जे आमदार निवडून आले आहेत ते मराठ्यांच्या पाठिंब्यावर निवडून आले आहेत हे सुद्धा त्यांनी लक्षात ठेवावं। त्याचबरोबर ओबीसी आमदारांनी नीट वागावं, नाहीतर ज्या आमदारांनी त्यांना मतदान केलेलं आहे, ज्या मराठा आमदारांनी त्यांना मतदान केलेलं आहे त्यांना आम्ही पाडू असं सुद्धा मनोज जरांगे पाटील या सभेमध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे एक प्रकारे हा संदेश नेमका कोणाला आहे, कुठले ओबीसीचे आमदार हे विधान परिषदेवर निवडून आले आहेत या संदर्भातली सगळी माहिती तुम्हाला आहे, त्यामुळे जरांगेंनी कोणाला इशारा केलेला आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात आलेलं असेल। त्यामुळे 20 तारखेला पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार आहेत आणि ते त्यांची पुढची भूमिका देखील जाहीर करणार आहेत। दरम्यान काही दिवसांपूर्वी सरकारने एक बैठक आयोजित केलेली होती या संदर्भातली, म्हणजे सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीबाबत काय निर्णय घ्यायचा याच्या संदर्भातली ती बैठक होती। या बैठकीला विरोधक आले नाहीत, त्याच्यावरनं सुद्धा सरकारने विरोधकांना घेरलं होतं परंतु त्यामधनं काही तोडगा निघू शकलेला नाहीये। त्यामुळे आता पुन्हा एकदा नवीन अल्टिमेटम हा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे आणि आता 20 तारखेपासून ते उपोषण करत आहेत। आता त्यावेळेस ते नेमकी काय भूमिका जाहीर करतात, त्यावेळेस ते नेमकं काय म्हणतात याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद।